इथं बाटल्या होत्या पडलेल्या मित्रांनो, त्यांनी भांडणं करते. बघा बघा बघा, त्याचे फोटो काढायला आलतो आम्ही, पण यांची बेरोजगारी बघा किती. बाटल्या घेऊन भांडणं करत बसते ते. हे बघा यांचे आरती उचल लवकर मित्रांनो, भांडणं वीस लावून दिली. हे बघा कृष्ण आरती, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो ही बघा किती बेरोजगार आहे त्यांच्या जीवनामध्ये. इथं बाटल्या होत्या पडलेल्या मित्रांनो, त्यांनी भांडणं करते. बघा बघा बघा, त्याचे फोटो काढायला आलतो आम्ही, पण यांची बेरोजगारी बघा किती. बाटल्या घेऊन भांडणं करत बसते ते. हे बघा यांचे आरती उचल लवकर मित्रांनो, भांडणं वीस लावून दिली. मित्रांनो आता फुटल्याला भाऊ, उचलाय लवकर. बघा बघा, अरे ऐक ना, जोरात आपण. मित्रांनो थोडक्यात राहिलेला आहे आता. अरे थांब ना, उचल ना ती वाटलं का. मित्रांनो अजून चालूच आहेत भांडणं. उचल, गाडी फुटू दे आधे. मित्रांनो तिथले दारूच्या बाटल्या उचलल्या तर तिने भांडते तिथे. मग बघा काही लेवलची. इथं दोन आहेत आधे, अजून दोन आहेत तिथं, तीन होती. कवलं बिवलं पण आहेत ती पण. ये उचलल्या तर बाटल्या उचलल्या. अरे रिकाम ते इकडे. बघा बघा, उचल स्वप्न उचल. बिचाराचे फोटो उचल 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 उचल. हे बघ हे बघ, फेक तू फेक. हे बघ मित्रांनो, नेम नाही याला, नेम नाही भाऊला. आपल्यातलं युद्ध संपलेलं आहे. आपण चाललेलो आहे आता, चाललेलो आहे परत घरी. आपली जी काम मोठी ती उरकून चला आता गोष्टी जरा. मित्रांनो तर आता आपण वरती आलो ना, जरा जेवायला बसलो. भात खायची बघा इथे. जरा ते काढ एक ताट काढता एक ताट तिथं पडलं, पण ते जाऊ दे. चला आपल्याला थोडा भात पहिलं मसाले भात आहे मित्रांनो. बघा ते आपल्याकडनं मित्रांनो आइस्त विस्त झालेलं आहे. थांबा पहिल्याच्यात भातचं दही घेतो मित्रांनो. दही काय मी ते तुम्हाला दाखवतो. थांबा आणि जेवायला बसतो, मग तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो तर आपण बसलेलो आहे जेवायला. आणि बघा दही भातातला पहिले 1 मिनिट जरा फॅन लावू द्या मित्रांनो. फॅन तर लावलेला आहे मित्रांनो. आता मी सांगतो तुम्हाला दही घेण्यामागचं कारण. आपण आहे का मित्रांनो, दही आणि मसाले भात खायला मित्रांनो मला आवडतो. मित्रांनो तुम्ही आहे काय, तुम्हाला असं जर वेगळं वाटत असेल, चांगलं नसून वाटत आता मी खाताना बघून, पण तुम्ही आता मित्रांनो ट्राय करून बघा. असलं भारी लागतं नाही. हा बघा एकच मिनटं बरं का. भारी लागतं मित्रांनो, तुम्हाला ट्राय करा दही आणि मसाले भात खाऊन बघा मित्रांनो. बघते असलं भारी लागतं नाही. आता मी खाऊन घेतो मित्रांनो सोबतच. आजकाल मित्रांनो तुम्हाला आपला कॉन्टेंट मित्रांनो जर आवडत असेल ना, आपल्या चॅनलला पण मित्रांनो जरा सबस्क्राईब करा. कारण किती जवळपास 93-94 व्हिडिओ झाले मित्रांनो आपल्या चॅनलवरती. आपण 1 जानेवारीपासून रेग्युलर ब्लॉगिंग करतोय. फक्त 11 सबस्क्रायबर आहेत मित्रांनो आपले. त्या 11तले पण आहे का 2 ते 3 मीच आहे. माझ्या दुसरे अकाउंट आहेत. आणि काही सबस्क्रायबर जे कसे गेन केलेत माहिती आहे का मी. आपलं ओमेगल जास्त ओमेगल मित्रांनो, त्याच्यावरती जे लाईव्ह जातो का आपण, तेव्हा मला जी काही माणसं मिळालेली का त्याच्यातले मी सबस्क्रायबरमध्ये हे केलेले. त्यांना म्हणून सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला तर त्यांनी गेलेले आहेत काही. पण जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो. तुम्ही हा सबस्क्राईब करा आपल्याला मित्रांनो. सोबत आजचा आपला हा जो ब्लॉग आहे का तो पण इथपर्यंतच होता. काय आता आपण हा ब्लॉग एंड करतोय, पण मित्रांनो त्याच्या आधी परत सांगतो की सबस्क्राईब करा. कारण लई कष्ट लागतात मित्रांनो हे सगळं. आता एडिटिंग, थंबनेल बनवायचं. आपला थंबनेल मित्रांनो का चांगला नाही बनते मला, असं मी जरा ऑब्झर्व केलेलं आहे खूप दिवस झाले. म्हणून त्याच्यामुळे हे नाही होते, लोक अट्रॅक्ट नाही होते मित्रांनो जास्त व्हिडिओमध्ये. आणि वॉच टाईम पण लई येत नाही. सुरुवातीच्या 1-2 मिनिटामध्येच लोक स्किप करून जातात ते. ही व्हिडिओ तर काय 3-4 मिनिटाची जातात हा ब्लॉग बहुतेक. म्हणजे जुन्या काही ज्या 10-10, 15-15 मिनिटाचे जे ब्लॉग आहेत का ते पण 1-2 मिनिटामध्ये स्किप केलेले. पण त्याच्या पुढं जो कॉन्टेंट आहे का तो कोणी बघितलंच नाही. म्हणजे जाऊ द्या मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी. आता काय त्याच्यामध्ये आपली एडिटिंगमध्ये पण थोड्याफार चुका होत्या, म्हणून ते आपली चूक आहे म्हणून ते जास्त वेळ लोक एंटरटेन नाही झालेले त्याला. पण आपण आता असा प्रयत्न करणार की पुढचे जे ब्लॉग आहे का ते एंटरटेनिंग असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेन होताल. म्हणून ही व्हिडिओ जे आपण ही व्हिडिओ त्यांना जाते त्या सगळ्यांनी जरा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चला आपण भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.
आणि मित्रांनो सोबतच आपण जे ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये ते तुम्हाला दाखवलेलं ना, ती भांडत वगैरे होती संध्या मित्रांनो त्या बाटल्यांनी, ती जी होत्या मित्रांनो ते आधीच तिथली हे होती, म्हणजे मित्रांनो त्या लोकांनी केलेले गाण होते मित्रांनो, ते काय आपण नव्हतं हे केलेलं, ते फक्त यांनी करता करता त्यांनी भांडणं केली मित्रांनो. आणि त्याच्यात चांगले की मित्रांनो बाटल्या त्या फुटल्या नाही यांच्या याच्या भांडणांमध्ये, नाही तिथं परत ते काचा बिचा झाल्या असत्या, लोकांच्या पायाला लागल्या असत्या मित्रांनो. बहुतेक एखादी बॉटल फुटलेली मित्रांनो त्याच्यातले, पण ते अशी जुडपांमध्ये फुटलेली मित्रांनो, अशी ओपन मध्ये नव्हती फुटली, तेवढं चांगलं आहे. जाऊ दे आता मित्रांनो, ते त्या बाटल्या नव्हत्या पाहिजे मित्रांनो, कारण ते पोल्युशन होतं मित्रांनो एका प्रकारे. आता त्या ठिकाणी मित्रांनो असं खूप घाण होती, पण जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातच नेमकी त्यांची भांडणं नव्हती म्हणजे मित्रांनो, टाइमपासच चालू होता त्यांचा, पण त्यांनी मित्रांनो जोशमध्ये जे आपल्या न कळत त्यांनी ते हे केलं. जाऊ दे आता, परत नाही आज व्हायचं मित्रांनो, पण यावेळेस जाऊ दे. चला आता मित्रांनो आपण भेटूया उद्या कथा. चला परत एकदा बाय मित्रांनो, आपण भेटूया उद्या का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो. पुन्हा एकदा सॉरी त्या सगळ्या गोष्टींसाठी.